केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी हिताच्या नावाखाली आणि बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होतीये या सबबीखाली बाजार समिती व्यवस्था सुधारण्याऐवजी मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सध्या राज्याच्या बाजार वर्तुळात सुरू आहे। बाजार समिती नियमन मुक्तीच्या या प्रयत्नातून सरकारला काय साधायचंय याबाबत सगळ्या घटकांच्या मनात संशय आहे। सरकारने ही व्यवस्था मोडण्याऐवजी ती सुधारण्यावर भर द्यावा अशी मागणी नाफेडचे संचालक आणि लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केली आहे। त्यांच्याशी विशेष संवाद साधलाय माझा सहकारी जयराम पुरी यानं। बाजार समित्या किती सक्षम आहेत, अगदी लासलगावच नाही, लासलगाव तर एक उदाहरण घेतोय आपण, संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या या किती सक्षम आहेत याबद्दल बोललो। नेमकं सरकारी पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत या बाजार समित्यांचे अधिकार हळूहळू गोठवणं आणि या बंद पाडणं, त्याबद्दलची जी काही आपल्याला माहिती आहे ती काय आहे? जसं तुम्ही सांगितलं की इथं व्यवस्थापन एक वेगळ्या पद्धतीने चालतं। व्यवस्थापन चालत असताना वेगवेगळे वादाचे मुद्दे असतात, त्याच्यामध्ये आडत हा वादाचा मुद्दा आहे, नियमन हा वादाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे ते क्रायसिस वर्षानुवर्षे चाललेले आहे। आडत शेतकऱ्याकडून घ्यावी म्हणजे विक्रेत्याकडून घ्यावी का खरीददाराकडून घ्यावे हा एक वादाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आता एक समिती गठीत झाली। त्याच्याबरोबर दुसरा मुद्दा त्यांच्या दृष्टीने असा आहे का शेतकऱ्याला जो भाव मिळतो त्याच्यामध्ये आणि ग्राहकाला जो भाव मिळतो त्याच्यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे शासनाला किंवा काही विचारवंतांना असं वाटतंय का मधले जे दलाल आहेत किंवा आडते आहेत त्याच्यामुळे ही महागाई होते आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये काही लूपहोल्स आहे। म्हणून आज त्या कमिटीपुढे दोन विषय आहेत, एक नियमन मुक्तीचा विषय आहे आणि आडत कोणाकडून घ्यावी हा एक महत्वाचा विषय। महत्वाचा विषय याच्यामध्ये नियमनाचा आहे। जर नियमन मुक्ती करायची असेल तर मग आडतीचा मुद्दाच उपस्थित होत नाही, कारण नियमन मुक्ती केल्यावर त्या विक्रेत्याला जसं स्वातंत्र्य आहे तसं खरीददाराला सुद्धा स्वातंत्र्य राहणार आहे। ना त्याला लायसन्स काढण्याची गरज, न त्याला दर ठरवण्याची गरज, न काही नाही। जेव्हा शेतकरी नियंत्रण मुक्त होतो तेव्हा व्यापारी सुद्धा नियंत्रण मुक्त होत असतो आणि मग त्याच्यावर सरकारचा आज जो काही थोडाफार अंकुश असेल तो सुद्धा भविष्यात व्यापाऱ्यावर राहणार नाही। उद्या त्यांनी 10% जरी आडत मागितली तर ती शेतकऱ्याला द्यावा लागणार आहे, कारण ते दोघांचा समन्वयातून ठरलेला व्यवहार आहे। उद्या त्यांनी हमाली तोलाच्या नावाखाली मार्केट कमिटीमध्ये जे दर ठरलेले हमाली तोलाचे हे शासन ठरवून देतं। उद्या तो म्हणाल माझा हमाली एवढे दर घेतो त्याला एवढे द्यावा लागतील, ते तिथं कोणताही कायदा नाही किंवा नियमन नाही म्हटल्यावर याच्यात बरेच गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामधनं अराजकाला वाव मिळू शकतो। पण मुळात ही कल्पना मुळात ही कल्पना जी आली की अशा पद्धतीनं बाजार समित्यांचे अधिकार गोठवायचे आणि समित्या बरखास्त, हे सरकारला सुचण्यामागं किंवा असं काही नियम करण्यामागं काहीतरी कारण घडलं असावं। हा मुद्दा मी तुम्हाला मागास सांगितला का आज शेतकरी मार्केटमध्ये जेव्हा माल आणतो, काहीतरी तक्रारी त्यांच्याकडे गेल्या असतील ना। मार्केटमध्ये जेव्हा माल आणतो तेव्हा त्याला जे भाव मिळतो तो म्हणतो मला एवढा भाव मिळाला। बाजारपेठेत जातो तो एखादा ग्राहक घ्यायला जातो, इथं जर 2000 रुपये भाव असेल आणि त्याला जर 40 रुपये किलोने घ्यावा लागला, तो म्हणतो लासलगावला जर 20 रुपये भाव आहे तर मला 40 रुपये का मिळतो? हे 20 रुपये कमिशन कोण खातं? दलाल खातं का आणखी कोणी खातं? ही एक जी संभ्रमावस्था आहे त्याच्यातून हा प्रश्न उदयाला आलेला आहे। याच्यामध्ये याचा अभ्यास मला वाटतं शासनाने आतापर्यंत बारकाईने केलेला नाही का हे ओव्हरहेड्स वाढल्या कुठे जातात। आता तुम्ही एपीएमसी मध्ये आहात, तुम्ही सकाळपासून ऑक्शनची पद्धत सगळी सिस्टीम सोडून घेतली। बाजार समितीमध्ये जे काही व्यवहार होतात ते पूर्णपणे पारदर्शीपणे होतात आणि एपीएमसी ऍक्टनुसार होतात। वजन कसं करायचं, पेमेंट कधी द्यायचा, लिलाव कसा करायचा हे पारदर्शीपणे बाजार समितीत होतं। आणि मग जर इन्फ्लेशन होत असेल तर शासनाने विचार करायला पाहिजे का लासलगावला जर 20 रुपये कांदा विकला जातोय तर तो बाजारपेठेत 40 का जातो? ही जबाबदारी बाजार समितीचं तर नाही ना, याच्यामध्ये दोष बाजार समितीचं तर मुळीच नाही ना। मग हे लूप होल्स कुठे हे शासनाने अभ्यास करावा आणि केवळ शेतकऱ्याला पैसे मिळत नाही, ग्राहकांना महाग पडतं म्हणून मग काहीतरी करायचं म्हणून करायचं, त्याच्या कुठेतरी असं मुळाशी यायचं, असं एक प्रकारे मग त्याच्यामध्ये आडतीचा मुद्दा येतो, हमाली तोलाईचा मुद्दा येतो। पण तो खरा तिथं वादाचा मुद्दा नाही। वादाचा मुद्दा जिथं गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाही, आउट ऑफ द एपीएमसी जो ग्राहकापर्यंत जातो, लासलगाववरनं मंडीतून माल निघाला तो दिल्लीला जाईल, सिलिगुडीला जाईल, कलकत्त्याला जाईल, मग किती लोकांथ्रू जाणार आहे तो, त्याच्यावरचे ओव्हरहेड्स किती वाढणार, ट्रान्सपोर्टेशन असो किंवा त्याच्यामध्ये रिजेक्शन किती निघालं ॲज अ ओनियन इज अ पेरिशेबल मटेरियल, तर मग त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात या सगळ्या गोष्टीचा विचार शासन स्तराने करायला पाहिजे।
उलट आज एपीएमसी मुळे एक तुम्हाला अधिकृत डेटा मिळतो, बाजारपेठेची एक बेसलाईन मिळतो तुम्हाला का लासलगावला काय बाजार चालू आहे, मग तो कलकत्त्याला काय भाव विकला गेला पाहिजे याच्यावर शासन ठरवू शकतं. पण जर तुम्ही बाजार समितीच्याच नियमनातून काढणार असाल तर गव्हर्नमेंटकडे अधिकृत डेटा कोणता असणार आहे. आजही कांद्याच्या बाबतीत एवढी मोठी फसगत होते का 7-12वर असलेला पीक पेरा आणि प्रत्यक्षात मार्केटला येणारा कांद्याचं प्रमाण याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि गव्हर्नमेंटला असं वाटतं का एवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि मार्केट कमिटीची आकडेवारी एवढीच आहे, मग हा कांदा बाहेर विकला जातो का. आणि तसं पाहिलं तर कोणता शेतकरी बाजार समितीच्या बाहेर विकत नाही. पण मुळात डेटाबेस रॉंग असल्यामुळं एक कल्पना विलास केला जातात का बाजार समितीच्या बाहेर ट्रेडिंग चालतं, त्याचे असे प्रकार होतात आणि मग बाजार समितीच्या बाहेर विकतोय तर मग आपण नियमनमुक्त करून टाकू. म्हणून शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना मिळणारा भाव याच्यातली तफावत दूर करण्याचं हे सोल्युशन नाही असं मला तरी वाटतं. या सगळ्या जी आता सगळी प्रणाली बाजार समितीची चालतीये, ही प्रणाली जर खरंच मुडीत निघाली तर याला काही सरकार पर्याय सुचवतंय, वेगळा पर्याय, किंवा तुम्हाला याबद्दल काही म्हणायचंय? मी याच्यावर शासन स्तरावर जेवढ्या मिटिंग झाल्या सगळ्या मिटिंगला मी उपस्थित होतो. आज असं आहे का बुवा नियमनमुक्त करायचं, ते कशा करता करायचंय, ग्राहकाला माल महाग मिळतोय म्हणून. आज शासन जेव्हा हे विचार करतं तेव्हा शेतकऱ्यांना स्वस्तात विकावं लागतं याचा विचार शासन नाही करत. शासन फक्त ओरडतो कोणाच्या नावाने, जो ग्राहक टीव्ही समोर जाऊन बोलतो ना मला कांदे एवढे महाग घ्यावे लागले, तर त्याच्यामुळं ग्राहकाला जर माल मिळतोय आणि हा भाव जर आडत्यामुळे वाढत असेल, मधल्या दलालांमुळे वाढत असेल तर मग ही यंत्रणाच मोडीत काढा, जाईल शेतकरी ग्राहकापर्यंत. पण शेतकरी ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो का. लासलगावच्या व्यापाऱ्यांनी तो बॉम्बेला जाऊन कांदा विकू शकतो, पण तो कुठे विकू शकतो, वाशीच्या मंडीत विकू शकतो, तिथं त्याला भाव माहिती आहे, तिथं लिलाव झाला तर त्याला पैसे मिळेल याची गॅरंटी. पण त्याला जर कुलाब्याला माल घेऊन जायचा असेल तर खरेदी करणारा साव आहे का चोर आहे हे त्याला काही माहित नाही. माल विकला तर त्याचे पैसे मिळेल याला तिथं हमी देणारा कुणी नाहीये. या सगळ्या अशा ज्या गोष्टी आहे प्रॅक्टिकल ग्राउंड रियालिटी ज्याला आपण म्हणतो त्याचा शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणताही विचार केलेला नाही. शेतकऱ्याला फक्त गोड गुलाबीचं गाजर दाखवायचं, अरे बाबा हे नियमनमुक्त केलं, तुला आडत नाही, तुला हमाली नाही, तुला तोलाई नाही, तुला काहीच द्यावं लागणार नाही, तू ग्राहक ज्या भावात घेईल त्याला तू विकून मोकळा हो. पण मी जर रोज 2,000 क्विंटल दरवर्षी 2,000 क्विंटल कांदा जर मी माझ्यासारखा शेतकरी पिकवित असेल, 2,000 क्विंटल कांदा मी जाऊन विकायचा कुठे आणि कोणत्या ग्राहकापर्यंत मी जाऊ शकतो. अशी कुठली यंत्रणा सरकार दरबारी आता नाहीये की बाजार समितीला पर्याय ठरू शकेल? फक्त विखे पाटलांनी एक यंत्रणा काढली होती, फार्मर टू कंझ्युमर, आणि काही अगदी मोजक्या 10-5 गाड्या त्यांनी वाढल्या होत्या का जे ग्रुप ऑफ फार्मर्स आहे तर त्यांनी एकत्र येऊन भाजीपाला उत्पादन करायचा आणि तो कुठेतरी बॉम्बेतल्या एखाद्या सोसायटीशी कॉन्ट्रॅक्ट करायचं, त्यांना विकायचं. आज मी तुम्हाला कांद्याचं सांगितलं, इथं एकदम जेव्हा मंदी होती 5,000 रुपये कांदे, 1,500 क्विंटल माल यायचा इथं आणि सीझनमध्ये इथं 30,000 क्विंटल पर्यंत कांद्याचं मोजमाप होतं. थोडा माल असेल तो कुठे विकला जाईल, पण जेव्हा 30,000 क्विंटल एका दिवसाला अरायवल होतं आणि डेली ॲव्हरेज जर 25,000 क्विंटल असेल, या मालाचा निकास शेतकऱ्यांनी करायचा कसा आणि विकायचा कोणापर्यंत हे महत्वाचं आहे. त्याला ग्राहक मिळणार आहे का. आज व्यापारी त्याच्या स्वार्थाकरता धंदा करत असेल, त्याचा उपजीविकेचं साधन ते, म्हणून तो अगोदर ग्राहक शोधून ठेवतो आणि मग लासलगावच्या मंडीतून माल उचलतो. मग तो कोणी साऊथला बघतो, कोणी नॉर्थला बघतो, कोणी वाशीला बघतो, कोणी पुण्याला बघतो. तिथं त्यांनी त्यांचे ग्राहक वर्ग तयार केले आणि त्यांच्या लिंकअपवर हा माल डिस्ट्रीब्यूट होत असतो आणि या सगळ्या मालाचा निकास होत राहतो. माझ्यासारख्या शेतकऱ्याला हे जर नियमनमुक्त झालं तर तुम्ही सांगणार आहे तुम्ही कुठे विकू शकता, तुम्ही जा पुण्याला, जा मुंबईला, मी जायचं कुठं. सरकारकडे एकतर उपाय नाही आहेत आणि ज्या सरकारने काही थोड्याफार प्रयोगात्मक काही उपाय नेमले होते परंतु ते फोल ठरलेले. सेंद्रिय शेतीच्या नावाखाली काही गट सक्सेसफुल झाले का त्यांची एक वेगळी कॅटेगरी होती, त्याचा दर्दी वर्ग एक वेगळा होता. IAS ऑफिसर्स, मोठमोठे व्यापारी, उद्योगपती ज्यांना सेंद्रिय मालाची आता गरज वाटायला लागली ते शेतकऱ्यांकडनं घेऊ राहिले, पण ते अगदी लिमिटेड प्रमाणात. म्हणजे त्याचं जर टोटल शेतीमालाचं उत्पन्न शिकाल तर 0.01% येईल. सरकारने एक समिती नेमली यावर विचार विनिमय करण्यासाठी. आता त्या समितीचं बैठका होत आहेत, त्याचे सदस्य आपणही आहात. काय उपाय सुचवू शकाल सरकारला या बाजार समित्यांना अजून सुदृढ करण्यासाठी, की ही बाजार समिती मोडीत न काढता आपण हे उपाय करू शकतो? मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे का माझ्या बाजार समितीमध्ये काही चुकीच्या प्रथा असतील, काही माल प्रॅक्टिसेस असतील, जे कायम तुमच्या मीडियामध्ये येत आहे
काय एक पहिला घटक कोणता? व्यापारी, जो रिंग करून घेतो, नवीन व्यापाऱ्याला उतरू देत नाही, त्याच्यामुळे भाव मिळत नाही, हा एक कायमचा मुद्दा मीडियाचा समोर येतो. दुसरा, कामगारांची दादागिरी चालते इथं, काम न करता ते पगार घेतात, किंवा आणखी छोट्या छोट्या मोठ्या तक्रारी बऱ्याच आहे. पण मी म्हणतो या तक्रारी आणि नियमनाचा संबंध तुम्ही लावणं मुळात ही चुकीची गोष्ट आहे. या ज्या तक्रारी आहे याच्यासाठी एपीएमसी ऍक्टमध्ये तरतुदी आहे, त्याचा फोर्स वापरून सरकारने त्या कंट्रोल केल्या पाहिजे. एपीएमसी बरखास्त करता कामा नये. तुम्ही कायद्याची पायमल्ली करायची आणि मग म्हणायची ही सिस्टीम कामात नाही, असं कुठं चालतंय व्यवहारामध्ये? आज एस्टॅब्लिश झालेली ही व्यवस्था आहे. याच्यामुळे तुम्ही आता मुलाखती घेतल्या का एखादा शेतकरी गाडी मालकाच्या भरोशावर माल विक्रीला पाठवतो इथं, कारण त्याला माहिती इथं ओपन ऑक्शन होणार आहे, इथं योग्य काटा होणार आहे, मालात त्याची चुकवती भेटणार आहे. त्याच्यामुळे त्याला आज बाजार समितीत यायची सुद्धा गरज पडत नाही. असं हे तो नंतर करू शकेल का? आणि त्याचा असं हक्काचं ठिकाण कोणतं असू शकेल का? जर फसवला गेला तर तो तक्रार त्यांनी कुठं करायची? हे सगळे उपाय तुम्ही सरकारला सुचवले, त्यावर त्यांचं म्हणणं काय होतं? सरकारचं काही नाही. सरकारने जी कमिटी नेमली आहे त्यांनी त्याच्यामध्ये सगळेच प्रतिनिधी घेतलेले, व्यापारी प्रतिनिधी घेतलेले, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी घेतलेले, बाजार समितीचे घेतलेले आणि त्यांचा अधिकारी वर्ग आहे. आता प्रकार कसा राहतो शासनाच्या डोक्यात काय माहीत नाही आम्हाला. आणि आमची जी कमिटी आहे हा निर्णय घेणारी कमिटी नाही, आम्ही शासनाला सल्ला द्यायचा आहे.